नमस्कार. ॲग्रोवनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मान्सून दाखल झाला आहे. मान्सून आज सोलापूरपर्यंत पोहोचला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण राज्य कव्हर करेल. मग मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यात चांगला पाऊस पडेल का? पुढच्या 15 दिवसांमध्ये 3 आठवड्यांमध्ये पावसाचं प्रमाण कसं राहू शकतं? मान्सूनची यापुढची वाटचाल कशी राहू शकते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण आलो आहोत पुणे येथील हवामान विभागाच्या कार्यालयामध्ये आणि आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर ESD सानप सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोवनमध्ये. नमस्कार सर, आज मान्सून सोलापूरपर्यंत आला आहे. तर नेमकं मान्सूनची आजची दिशा काय आहे? कुठपर्यंत मान्सून पोहोचला हे आम्हाला सांगता येईल का? येस नक्कीच. आपण ह्या मॅपवरून बघू शकतो की तो अरबी समुद्रातल्या काही भागांमध्ये, त्याचबरोबर तळ कोकणातील अजून काही भागांमध्ये, ज्यामध्ये रत्नागिरीसुद्धा त्यांनी कव्हर केलेलं आहे. बरं. आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, ज्यामध्ये सांगली, सोलापूर, सातारा आणि सोलापूरसुद्धा आहे. आणि पुढे कर्नाटकातला काही भाग, त्यानंतर आंध्र प्रदेशचा काही भाग, आणि काल आपण बघितलं की तो नॉर्थ ईस्टच्या काही भागांमध्ये पोहोचलेला आहे. तर आजचं जर आपण परिस्थिती बघितली तर तो तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पोहोचलेला आहे. आता सर, मान्सून इथपर्यंत आला हे आपण कशावरून ठरवतो? येस, आता मान्सून इथपर्यंत आला ह्यासाठी काही तर्क आहे, तर्क नाही म्हणता येणार, पण काही आपले नियम आहेत, निकष आहेत ज्यामध्ये बरोबर, ज्यामध्ये आपले वेस्टर्ली विंड्स किंवा नैऋत्य मोसमी वारे हे सेट होणं गरजेचं असतं. जे की आपली जी किनारपट्टीचा भाग आहे तिथे दक्षिणेकडनं, आता ह्या इमेजवरून आपल्याला अजून क्लिअरली समजेल की आता आपण बघतोय की हे विषुववृत्त आहे आणि विषुववृत्ताला वळसा घालून हे जे वारे जात आहेत त्यांना आपण नैऋत्य मोसमी वारे किंवा साऊथ वेस्टर्ली विंड्स किंवा साऊथ वेस्ट मान्सूनचे वारे असं म्हणतो. म्हणजे सर, हा मान्सून आहे. हे वाऱ्यांची दिशा बदललेली आहे आणि हे सगळे वारे अरबी समुद्राकडनं येतात. एरवी ते वारे ह्या दिशेने येतात वरकडून, परंतु आता ते त्याची दिशा बदललेली आहे. याचाच अर्थ मान्सूनचे वारे किनारपट्टीवर वेस्टर्न घाट्सचा दक्षिणेकडचा जो भाग आहे तिकडे आपण क्लिअरली बघू शकतो की मान्सूनचे वारे सेट झालेले आहेत. आणि इथे सुद्धा आपण बघितलं तर हे तळ कोकणातील काही भाग, कर्नाटक, त्यानंतर आंध्र प्रदेशचा काही भाग, इकडे सुद्धा वारे आलेले आहेत. हे वारे सेट झाल्यानंतर जर आपल्याकडे कंटिन्युअस 2 दिवस पाऊस पडला त्या रिजनवर किंवा डिस्ट्रिक्ट्समध्ये, तर आपण असं म्हणू शकतो की हा जो पाऊस आहे हा मान्सूनचा पाऊस आहे किंवा मान्सून ह्या रिजनवर पोहोचलेला आहे. आतासुद्धा आपण बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस किंवा पूर्व मोसमी पाऊस पडताना दिसतो, पण तो पाऊस मान्सूनचा पाऊस नाही असं आपण म्हणू शकतो. आता सर, तुम्ही सांगितलं की हे सगळे असे मोसमी वारे असे फिरून खालून चालले. फक्त मोसमी वारेच असे खालून येतात की सगळेच वारे अशा पद्धतीने वाहतात? नेमकं हेच मोसमी वारे आपण का म्हणायचं, कशावर म्हणायचं? तर याची जी दिशा आहे ती विषुववृत्ताला वळसा घालून गेल्यानंतर निवृत्ती दिशा आहे. आणि ज्यावेळी निवृत्ती दिशा किंवा साऊथ वेस्टर्ली विंड्स जे आहेत ते अरबी समुद्रासह ह्या पूर्ण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये सेट होतात. तर अशी जी परिस्थिती असते याला आपण निवृत्ती मोसमी पाऊस किंवा निवृत्ती मान्सून सेट झाला असं आपण म्हणतो. आता ज्यावेळी मान्सून नसतो त्यावेळी जे विंड्स येतात ते उत्तरेकडनं असे विषुववृत्ताकडे येत असतात. आणि आता जर बघितलं तर त्याची दिशा पूर्ण बदललेली आहे. तर नैऋत्य दिशा त्याला आता प्राप्त झालेली आहे आणि आता जे काही विंड्स आहेत ते नैऋत्य मोसमी विंड किंवा नैऋत्य मोसमी वारे आहेत असं आपण म्हणतो. आणि म्हणूनच याला नैऋत्य मोसमी किंवा मान्सून असं म्हणता येईल किंवा साऊथ वेस्ट मान्सून असं आपण म्हणतो. आता सर, इथे एक छोटीशी पोकळी दिसते की तिथं वारे आजूबाजूने फिरतात, परंतु तिथं असं पूर्ण निळा आपल्याला एक स्पॉट दिसतो या ठिकाणी. ते नेमकं काय आहे ते? बरोबर, त्याला जर आपण थोडंसं झूम केलं तर आपण बघू शकतो की तिथे एक थोडीशी चक्रीय स्थिती किंवा ट्रप असं म्हणता येईल तिथे तयार झालेली आहे. आणि ही चक्रीय स्थिती अजून पुढच्या लेवल, म्हणजे ही वातावरणातील 1.5 किलोमीटरवर वाऱ्याची दिशा आणि काय परिस्थिती आहे हे आपण आता बघतो. हेच जर आपण थोडंसं अजून वरती गेलो किंवा 700 मिलीबार किंवा 3 किलोमीटरचा आपण वरचं जर बघितलं तर आपण इथं क्लिअरली बघतो की एक सर्क्युलेशन आहे किंवा चक्रीय स्थिती आहेत. आणि त्यामुळं आपण हेच जर पडताळून बघायचं असेल की हे काय आहे नेमकं, तर आपण सॅटेलाईट इमेजवर आपण बघू शकतो की तो जो प्रदेश आपण बघितला त्या ठिकाणी आपण क्लिअरली एक मोठ्या ढगांची निर्मिती आपल्याला दिसून येते. आणि हे ह्या चक्रीय स्थितीमुळे तयार झालेलं आहे बेसिकली. आता सर, मान्सूनचं तुम्ही सांगितलं की मान्सून कुठपर्यंत पोहोचला आहे. आता जर मान्सून या भागामध्ये पोहोचला असेल
म्हणजे थोडक्यात मान्सून जर राज्यामध्ये आला असेल, काही जिल्हे 4-5 जिल्ह्यांमध्ये मान्सून पोहोचलेला असेल, तर पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सूनची वाटचाल कशी राहील? ओके. येणारे 2 ते 3 दिवसांचं जर आपण बघितलं तर तो अजून कोकणातील अजून काही भागांमध्ये, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील अजून काही डिस्ट्रिक्ट्समध्ये तो आणि मराठवाड्याच्या अजून काही भागांमध्ये, म्हणजे अजून नाही, अजून मराठवाड्यात यायचा आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये तो येण्याची शक्यता आहे. बरं, पूर्ण राज्य मान्सूनने कव्हर करायला आणखी किती दिवस लागू शकतात साधारणतः? राईट. तसं जर आपण सरासरी जर बघितलं तर 15 जूनपर्यंत मान्सून पूर्ण महाराष्ट्रात येणं अपेक्षित असतं. परंतु त्या वेळच्या त्या वर्षीच्या कंडिशनवर किंवा वातावरणातील ज्या काही प्रणाली आहेत त्यावर अवलंबून असतं की तो पूर्ण महाराष्ट्र कधी कव्हर करेल. आत्ताचं जर बघितलं तर मी म्हणेल की अजून 2 ते 3 दिवसांमध्ये काही भागांमध्ये येईल आणि त्यानंतर चे जे काही अपडेट्स आहेत ते आपण तुम्हाला देत राहू. कारण कसं असतं की कधी काही वेगळ्या सिस्टम्समुळे किंवा उत्तरेकडनं येणारे वारेसुद्धा कधी मोसमी वाऱ्यांना ऑबस्ट्रक्ट करतात किंवा अडवतात आणि त्यामुळं सगळीकडे पाऊस पडत नाही किंवा मग मान्सूनचा पुढचा प्रवास थांबला जातो. तर त्यामुळं आता सध्या तरी आपण असंच म्हणू शकतो की येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये तो अजून काही भाग कव्हर करेल आणि त्यानंतरची परिस्थिती कशी असेल त्यावेळी परत सांगितलं जाईल की तो पुढचा प्रवास कसा राहील. आणि हे कशामुळे असतं, जसं की मागच्या वर्षी आपण बघितलं की तो तळ कोकणामध्ये 25 मेला आला, त्यानंतर मुंबई त्यांनी जवळजवळ 26 मेलाच कव्हर केली होती आणि दक्षिणमध्ये मराठवाड्यातील बराच भाग कव्हर झाला होता. परंतु त्यानंतर पुढच्या प्रवासासाठी त्याला जवळजवळ 15-20 दिवस लागले होते. तर अशा गोष्टी होत असतात. त्यामुळं आता ह्या मोमेंटला सांगणं डिफिकल्ट राहील की येणाऱ्या 15 दिवसांमध्ये किंवा किती दिवसांमध्ये पूर्ण महाराष्ट्र कव्हर करेल. त्यामुळे आपण 2 ते 3 दिवसांच्या अंदाजाकडे जास्त लक्ष देत असतो. म्हणजे त्या वेळेच्या परिस्थितीनुसार ठरतं की मान्सून नेमकं पुढे सरकणार आहे किंवा नाही. स्थानिक परिस्थिती त्याला जबाबदार असते. बरोबर, एक्झॅक्ट. बरं, आता सर मान्सून दाखल झाला, राज्यात आला, म्हणजे आता आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना पुढचा प्रश्न पडला की पावसाचं काय. बरोबर. तर पुढं पाऊस कसा राहू शकतो? म्हणजे आता आम्ही बघतोय की काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला. तर पहिला प्रश्न असा आहे की पुढच्या 4-5 दिवसांमध्ये राज्यात कसा पाऊस राहू शकतो? कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे? बरोबर. आता इथं आमचा 5 दिवसांचा जो डिस्ट्रिक्ट वाईज चा जो अंदाज आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट दिला गेलेला आहे किंवा पिवळ्या कलरचा जो अलर्ट दिला गेलेला आहे, याचा अर्थ असा नाही की तिकडे मुसळधार पाऊस होणार आहे. परंतु ज्या डिस्ट्रिक्टला येलो अलर्ट्स आहेत, त्या ठिकाणी किंवा काही ठिकाणी, त्या डिस्ट्रिक्टला काही ठिकाणी आपण वादळी पाऊस किंवा पूर्व मोसमी पाऊस होऊ शकतो असं म्हणतो. आता जसं आपण काल बघितलं की पुण्यातील जे इतर तालुके आहेत, इंदापूरला फॉर एक्झाम्पल, सोमवार म्हणजे आजचा. हां, राईट. मी फक्त सांगतोय की याच्यावरून पुणे डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा काल आपल्याला काही डिस्ट्रिक्टमध्ये पाऊस पडताना दिसला, परंतु तो पुण्यात नव्हता किंवा इतर ठिकाणी नव्हता. तर हा जो पाऊस असतो, ह्या दिवसांमध्ये जो पडणारा पाऊस असतो, म्हणजे मान्सून दाखल होण्याआधी जो पाऊस पडतो किंवा पूर्व मोसमी जो पाऊस असतो, तो सर्व दूर नसतो. म्हणजे त्या डिस्ट्रिक्टमध्ये काही ठिकाणी पडतो, काही ठिकाणी पडत नाही. कधी तालुक्याच्या एक तालुका आहे त्यामधल्या काही गावांमध्ये पडताना दिसेल, काही गावांमध्ये पडताना दिसणार नाही. त्यामुळं असा जो पाऊस आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे. अजून मान्सून त्या रिजनमध्ये दाखल झालेला नाही. जोपर्यंत पूर्ण विंड किंवा वारे सेट होत नाहीत आणि पाऊस सगळीकडे पडत नाही, तोपर्यंत आपण मान्सून त्या रिजनमध्ये आलेलं आहे असं म्हणणं डिफिकल्ट राहील किंवा म्हणता येणार नाही. आणि आता हे आहे आजचं चित्र. याच्यामध्ये आपण बघतो की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. व त्यानंतर उद्याची सुद्धा सिमिलर कंडिशन्सच आहेत. त्यानंतर 10 तारखेला जर बघितलं तर दक्षिण मराठवाडा, त्यानंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. आणि संपूर्ण विदर्भ हां, संपूर्ण विदर्भ, याच्यामध्ये आपण बघतोय की तिकडे वादळी पावसाची शक्यता आहे किंवा पूर्व मान्सूनची शक्यता आहे. आणि थर्सडे किंवा मग गुरुवारी जर बघितलं तर विदर्भ सोडला तर इतर ठिकाणी फक्त तुरळक ठिकाणीच थंडरस्टॉर्म्स किंवा वादळी पाऊस होऊ शकतो. आणि 12 तारखेला फक्त विदर्भ सोडला तर इतर ठिकाणी वॉर्निंग्स आपल्याला दिसत नाही. बरं, फक्त विदर्भामध्ये पावसाची शक्यता 11 आणि 12 तारखेला दिसते. आता सर आपण जर बघितलं इथं तर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार विदर्भामधल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काही भागात का महिना वादळी पावसाची शक्यता दिलेली आहे. त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये तसा अंदाज दिसत नाही. तर मान्सून तर इकडनं आला, बरोबर, म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये, परंतु पुढच्या 4-5 दिवसांमध्ये पाऊस जास्त विदर्भात दिसतो. हे कशामुळे घडतंय? बरोबर. आता जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये काही ठिकाणी आपण एक मिनिट, हे जे आपण बघितलं समजा इथे जर पाहिलं तर डे 1ला जे काही फोरकास्ट आहे
तर आपण चंद्रपूर जर बघितलं तर तिकडं तापमान ऑलरेडी हीट वेव्हचा साठी येलो अलर्ट दिला गेलेला आहे इथे. त्याचबरोबर 9 तारखेला जर बघितलं तर त्या ठिकाणी इथं जर बघितलं तर ते सुद्धा हीट वेव्हचा क्रायटेरिया आहे. आणि आज आणि उद्या इथले सुद्धा काही डिस्ट्रिक्ट्समध्ये आपण दिले, ज्यामध्ये यवतमाळ आहे, अमरावती आहे. इकडे आजसुद्धा वादळी पावसाची शक्यता आहे. पण तसं तुम्ही करेक्टली पॉईंट आऊट केलं की ह्या ठिकाणी बुधवारी किंवा गुरुवारी शुक्रवारी जर बघितलं तर पूर्ण विदर्भामध्ये आपल्याला दिसतंय. तर ऑलरेडी तिकडे तापमान वाढलेलं आहे. आणि ज्यावेळी थोडंसं आर्द्रतेचं प्रमाण मान्सूनच्या वाऱ्यांनी समजा आर्द्रतेचं प्रमाण वाढलं तर अशा परिस्थितीमध्ये उंच ढगांची निर्मिती होऊन स्थानिक पातळीवर मोठ्या म्हणजे कमी वेळात जास्त पावसाची शक्यता पण काही डिस्ट्रिक्ट्समध्ये असू शकते. परंतु तो मान्सूनचा पाऊस नाही, परत एकदा तेच की जो काही पाऊस पडेल तो थंडरस्टॉर्म्समुळे पडेल किंवा वादळी पाऊस पडेल किंवा तो पूर्व मोसमी असेल, सगळीकडेच पडेल असं नाही. तर विदर्भामध्ये स्पेसिफिकली गुरुवार आणि शुक्रवारी किंवा बुधवार गुरुवार शुक्रवार ह्या तारखांना पडणारा जो पाऊस आहे तो तापमान ऑलरेडी वाढलेलं आहे. आर्द्रतेचं प्रमाण ज्यावेळी वाढतं त्यावेळी उंच ढगांची निर्मिती होऊन विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडतो. त्यामुळं अशी परिस्थिती तिकडे म्हणजे विदर्भात मान्सून आला असं म्हणण्याची गरज नाही, तो पूर्वमोसमीच पाऊस आहे. बरोबर. नक्की. बरं, आता सर तुम्ही 12 तारखेपर्यंत सांगितलं. आता आमच्या शेतकऱ्यांमध्ये आणखीन एक चर्चा आहे की मान्सून जरी आला तरी पुढचे 15 दिवस पाऊस पडणार नाही. तर या चर्चेमध्ये तथ्य आहे का? हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो? राईट. 15 दिवसांचं जर आपण बघितलं ना तर त्यामध्ये काय आहे की एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 दिवसाचा आपल्याला फोरकास्ट येते, त्याची ॲक्युरसी इतकी चांगली नसते किंवा तो इतका अचूक नसतो, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि येणारे 3 ते 5 दिवसांचा जो काय आपण फोरकास्ट देतो त्याच्यामध्ये ॲक्युरसी जास्त असते. आणि त्यामुळंच आपण जो काय सांगतोय की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तो अजून काही भागांमध्ये जाईल आणि मग ज्यावेळी तिथं पोहोचल्यानंतर आपण परत पुढच्या 2 ते 3 दिवसांसाठी सांगतो. तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी त्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे रादर दॅन पुढच्या 15 दिवसामध्ये काय होईल. कारण काय असतं की समजा येणाऱ्या 2 दिवसामध्ये चांगला पाऊस काही डिस्ट्रिक्ट्समध्ये किंवा काही रिजनमध्ये जर झाला आणि मग मान्सूनसुद्धा तिथे पोहोचला तर अशी परिस्थिती त्या रिजनसाठी चांगली असू शकते. आणि पुढचा जो रिजन आहे त्यांना वाट बघावी लागू शकते. तर त्यामुळं की येणाऱ्या 2 ते 3 दिवसांच्या अंदाजाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे रादर दॅन 15 दिवस. असे काही सिस्टीम दाखवते की म्हणजे ही चर्चा नेमकी कशावर आधारित असू शकते, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे असे काही सिस्टम दाखवते की जे पावसाला मारक असेल किंवा काही एखादी सिस्टीम की जे पावसाला पूरक पुढच्या काळामध्ये ठरू शकते, असं काही दिसतं पुढे? राईट. आता जर बघितलं आपण तर अशी काही सिस्टम बनताना दिसत नाही. येणाऱ्या 5 ते 7 दिवसांमध्ये सुद्धा सिस्टम बनताना दिसत नाही. परंतु आता सध्या जर बघितलं, जसं मी तुम्हाला हे क्लाउड पिक्चर दाखवलं होतं ज्यामध्ये अरबी समुद्रामध्ये आपल्याला पूर्ण क्लाउडिंग दिसतंय, परंतु किनारपट्टीचा प्रदेश किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त काही आहे पण इतके डार्क क्लाउड्स नाही किंवा इतके उंचीचे जे क्लाउड्स आपल्याला दिसत नाहीत. समजा ही सिस्टम ज्यावेळी डेसिपेट होईल किंवा ती वीक होईल किंवा त्याच्यातलं सगळं बाष्प संपेल, तीव्रता कमी होईल, त्यावेळी फक्त मान्सूनचे वारे सक्रिय राहतील. आणि मान्सून पुढं प्रोग्रेस होण्यासाठी वारे जे आहेत मोसमी वारे ते अजून उत्तरेकडं शिफ्ट होणं गरजेचं आहे. तर आमच्या फोरकास्टनुसार ते उत्तरेकडं शिफ्ट होताना दिसत आहेत. परंतु पाऊस जो असणार आहे जसं आपण बघितलं की तो पूर्व मोसमी टाईपचा असणार आहे किंवा तो थंडरस्टॉर्म किंवा वादळी असणार आहे. तो सर्व दूर त्याच तीव्रतेने पडेल असं पण नसणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट घेतलं आणि तिथं खूप जास्त पाऊस एखाद्या तालुक्यात पडला तर शेजारच्या तालुक्यामध्ये त्याच तीव्रतेने पाऊस पडेल असं नाही. जोपर्यंत मान्सून पूर्ण सेट होत नाही, जर 15 दिवसाचं जर सांगायचं झालं तर अशा प्रकारचाच पाऊस आपल्याला 8 ते 10 दिवस असणार आहे, ज्यामध्ये काही ठिकाणी चांगल्या प्रकारची परिस्थिती आहे, काही ठिकाणी कमी पाऊस पडताना दिसेल. सर्व दूर एक समान पाऊस पडण्याची शक्यता ह्या ट्रान्झिशनमध्ये ज्यावेळी आपण पूर्व मान्सूनमधून किंवा मग आपण उन्हाळ्यातून ज्यावेळी पावसाळ्याकडे जातो असा जो मधला जो पिरियड असतो त्यामध्ये पडणारा पाऊस हा सर्व दूर नसतो किंवा खूप जास्त प्रमाणात समप्रमाणात सगळीकडे नसतो. समप्रमाणात पाऊस कधी पडतो की ज्यावेळी एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि ते समजा आपल्या रिजनवरून मूव्ह होतं आहे, अशा वेळी आपल्याला सगळीकडे युनिफॉर्मिटी दिसते पावसामध्ये. किंवा मग जरी तीव्रतामध्ये कमी जास्तपणा असला तरी पाऊस सर्व दूर असतो. याच्यामध्ये थोडंसं ट्रान्झिशन होऊ शकतं. म्हणून 2 ते 3 दिवसांच्या पावसाचा जो अंदाज आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरं, आता सर आपण अनेकदा एल निनोच्या वर्षामध्ये असा अनुभव घेतला की एकदा मान्सून येतो पुन्हा पावसामध्ये मोठे खंड पडतात. तर यंदा अशी काही चिन्हे दिसत आहेत का जून महिन्यामध्ये की मान्सून जरी आला तरी सरासरीपेक्षा कमी पाऊसच पडण्याची शक्यता ऑलरेडी हवामान विभागाने दिलेलीच आहेत. तर एकदा मान्सून येऊन गेल्यानंतर यंदाही असं घडू शकतं की जसं 2023मध्ये देखील अनुभव घेतला होता की
पाऊस नंतर थांबला होता काही दिवस, यंदा असं घडू शकतं? कंडिशन्स ज्या आहेत ना त्या वेळच्या सिच्युएशनवर अवलंबून असतात किंवा त्यावेळी काय हवामानातल्या प्रणाली आहेत किंवा मग कोणत्या प्रकारचे वारे जास्त डॉमिनेट करत आहेत. समजा आता आपण जर बघितलं की साऊथ वेस्टर्ली विंड्स किंवा मोसमी वारे समजा सेट झाले आणि त्याला अडथळा निर्माण करणारे दुसरे इकडनं येणारे वारे जर तिथं आले तर मग त्याचा प्रोग्रेस किंवा तो वरती जास्त शिफ्ट होत नाही किंवा मग तिथंच थांबला जातो किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होतो. तर ह्या वर्षी खंड पावसामध्ये येईल की नाही हे ह्या मोमेंटला नाही सांगता येणार किंवा मग तुम्ही जर मला विचाराल की जुलैमध्ये खंड किती असतील तर हे आता सांगू शकत नाही आपण. तर कसं आहे की आता जसजसं मान्सून प्रोग्रेस करेल आणि आपल्याकडे मॉडेल अपडेट येतील तर त्यानुसार आपण सांगू शकू की पुढच्या काही दिवसांतला अंदाज कसा आहे, मेनली 5 ते 7 दिवसांचा. आणि त्यामध्ये आपल्याला क्लिअरिटी येते की कोणत्या रिजनवर पाऊस कमी आहे किंवा कोणत्या रिजनवर खंड पडलेला आहे. खंड पडण्याचे सुद्धा काही डेफिनेशन्स आहेत. समजा लार्ज रिजनवर 2 ते 3 दिवस कंटिन्युअस पाऊसच पडला नाही तर अशी जी परिस्थिती असते आणि ती कंटिन्युअस जर राहिली 10-15 दिवस तर मग मोठा खंड पडला किंवा 4 ते 5 दिवस राहिला तर छोटा खंड आहे असं आपण त्याला डिक्लेअर करतो. तर आता खंड पडेल की नाही एवढं 10-15 दिवस 1 महिनाभर आधी सांगणं डिफिकल्ट आहे. ओके. आता सर हे जे काही आपण बघतोय तर ते मोस्टली म्हणजे एल निनोचा एकूणच या मोसमी वाऱ्यावरती परिणाम होतो असं आपण चर्चा करतोय. तर नेमकं सध्या एल निनो कोणत्या स्थितीमध्ये आहे आणि तो नेमका कुठं तयार होतो, त्याचा आपल्या या मोसमी वाऱ्यांवरती कसा परिणाम होतो हे आपल्याला दाखवता येईल का आणि समजून सांगता येईल का? येस आपण ट्राय करूयात. येस. आता हे जर बघितलं आपण इथं हिंदी महासागर आहे आणि इकडं प्रशांत महासागर आहे. प्रशांत महासागराचा जो पूर्वेकडचा विषुववृत्तीय भाग आहे त्या ठिकाणी जर तापमान 0.5 डिग्री सेल्सिअसने जर वाढलं आणि ते कंटिन्युअस 3 महिने राहिलं तर आपण अशा परिस्थितीला आपण म्हणतो की एल निनो त्या ठिकाणी आलेला आहे. तर आत्ता जर बघितलं तर ऑलरेडी या ठिकाणचं तापमान 0.5 हे इथं स्केल आहे. 0.5, 1, 2, 3 आणि जितके गडद रंग तितकं त्या ठिकाणचं तापमान जास्त असं आपण म्हणू शकतो. तर आता इथं बघितलं तर तापमान 1 ते 2 डिग्री सेल्सिअसनी सरासरीपेक्षा जास्त वाढलेलं आपल्याला दिसतंय. मग याचा अर्थ एल निनो आला का? तर एल निनो या ठिकाणी ॲज पर द डेफिनेशन ही कंडिशन आपल्याला अजून 2 महिने कंटिन्यू राहिली पाहिजे. ही मेमध्ये आहे परंतु जून आणि जुलैमध्ये सुद्धा तशीच कंडिशन्स राहिली तर जुलैमध्ये आपण म्हणू शकतो की एल निनो पूर्णपणे सक्रिय झालेला आहे. आणि मग त्याचा इम्पॅक्ट कसा होतो आपल्याकडं? तर आता आपण इथं बघितलं की हे जे मान्सूनचे वारे आहेत ते इथं अशा प्रकारे वाहतात किंवा त्याला आपण तुम्ही आपण जे आधीच्या इमेजमध्ये दाखवलं ते कुठं आहे, ते एल निनो निर्माण होतं ती जागा? हां, तर आता आपण हे जे मी दाखवलं तुम्हाला ते ह्या पॅसिफिकच्या पूर्व विषुववृत्तीय भागामध्ये ते आता मोठ्या इमेजवर दाखवता येईल तो भाग? येस नक्कीच. आता हे जर बघितलं आपण तर हे दोन्ही एकदाच आपण बघू शकतो. तर इथे हे जे आहे हे समुद्राचं तापमान किती आहे हे दाखवत आहे. बरोबर. तर इथं जितकं गडद रंग तितकं जास्त तापमान असं आपण म्हणू शकतो. आणि इथं पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागर आहे आणि इथे सुद्धा आपल्याला तापमान जास्त आहे असं आपण म्हणू शकतो कारण स्केल जे आहे ते पर्पल प्लस पुढचे कलर आहेत त्यामुळे इकडे तापमान 30 डिग्री सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. म्हणजे एल निनो तिथं तयार झालेलं तिथं तयार झालं आणि त्याचा आपल्या भारताच्या मान्सूनवरती परिणाम होतो. कसा होतो की समजा इथं एल निनो तयार झाला आणि एल निनो तयार म्हणजे काय होतं की टेम्परेचर 0.5 डिग्री सेल्सिअसनी सरासरीपेक्षा कंटिन्युअस 3 महिने वाढणं गरजेचं. तर ज्यावेळी तापमान म्हणजे एल निनो होणं म्हणजे काय की त्या ठिकाणचं तापमान वाढलं. आता इथं आपण बघू शकतो की तापमान ऑलरेडी वाढलेलं आहे. बरोबर. आणि ज्यावेळी समुद्राचं तापमान वाढतं त्यावेळी त्या ठिकाणी बाष्पीभवन होतं, मोठमोठाली ढग बनतात, पाऊस होतो आणि मग ज्यावेळी आणि त्याचबरोबर हवा जी आहे ती वरच्या भागामध्ये गेली जाते आणि ज्यावेळी हवा वरच्या भागात जाते तर ती ह्या बाजूला एक त्याची ब्रँच बनते आणि दुसरी ह्या बाजूला बनते. ह्या बाजूला म्हणजे इकडे एक ब्रँच जाईल हवेमध्ये 8-10 किलोमीटरचं तिथे आणि ह्या दुसरी एक ब्रँच इकडे जाईल. इकडची जी ब्रँच आहे ती इथे येऊन खाली म्हणजे हवा इथं वरती जाते आणि या ठिकाणी येऊन ती खाली दाबली जाते. मग या ठिकाणी ज्यावेळी दाबली जाते तर आपल्या इकडचे जे विंड्स आहेत किंवा आपले जे मोसमी वारे आहेत त्यांना ती वीक करते. हे जे मोसमी वारे आहेत त्याची जी गती आहे म्हणजे सरासरी गती आहे तिला ती वीक करते आणि त्यामुळं त्याची बाष्प घेऊन वाहून नेण्याची जी क्षमता आहे ती कमी होते आणि मग आपल्याकडं सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. थोडक्यात आता हे आपलं मोसमी वारे असे वाहतात आणि एल निनोमुळे जे वारे येतात ते असे उलटे वरून येतात का? नाही, म्हणजे वरतून हवा खालच्या बाजूला दाबली जाते, ह्या रिजनवरती पडते. म्हणजे कसं आहे म्हणजे असं म्हणता येईल की
हवा वरच्या बाजूला गेली आणि ती परत अशी हॉरिझॉन्टली पुढे गेली आणि एका ठिकाणी जाऊन ती दाबली गेली. तर ज्या एका समजा आता मी असं समोरून चाललो आणि वरतून कोणतरी काहीतरी माझ्यावर पडलं तर डेफिनेटली माझी एनर्जी जी आहे ती कमी होणार आहे. तसंच इथं आहे की ती हवावरून येऊन दाबली जाते तर आपले जे नैऋत्य मोसमी वारे आहेत त्याची जी काय म्हणतात तीव्रता आहे म्हणजे जी फॉर एक्झाम्पल 20 ते 30 किलोमीटर प्रति तासाने जर वाहणारे हे विंड असेल तर ते अजून लाईक 10-15 किलोमीटर प्रति तास तेवढेच वाहतील आणि त्याच्यामुळे त्याची वाहून नेण्याची जी क्षमता आहे बाष्प वाहून नेण्याची ती कमी होईल आणि त्यामुळे आपल्याकडे पाऊस कमी पडू शकतो असं जनरली आहे. म्हणजे एकदम सोप्या भाषेत ते सायंटिफिकली खूप सायन्समध्ये न जाता आपल्या शेतकऱ्यांना कळावं एवढंच आहे. हे असंच आहे की म्हणजे आपल्या मान्सूनच्या वाऱ्यावरती थेट ते वरून येणारे वारे प्रभाव करतात, त्यांची क्षमता कमी होते बाष्पीभवन वाहून नेण्याची, त्यामुळे पाऊस कमी पडतो. एवढा आपल्याकडे एल निनोचा परिणाम होतो. नक्की बरोबर. आता सर आणखीन एक आपला घटक आहे तो म्हणजे आयओडी. आयओडीचं पण आम्ही बऱ्याचदा ऐकतो. तर नेमका आता एल निनो तुम्ही सांगितलं की कुठं तयार होतो आणि त्याचा मान्सूनवर कसा परिणाम होतो. आता आयओडी काय, कुठं तयार होतो आणि त्याचा मान्सूनवर कसा परिणाम होतो. राईट. आयओडी जर आपण बघितलं तर आयओडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल आणि इंडियन ओशन डायपोल जो आहे तो हिंदी महासागरामध्ये तयार होतो बेसिकली. आणि हिंदी महासागरातला जो पूर्वेकडचा जो भाग आहे इथे जर तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढलं तर पश्चिमेकडचा जो भाग आहे तिकडं जर तापमान सरासरीपेक्षा वाढलं तर आपण त्याला पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल असं म्हणतो. आणि जर पूर्वेकडचा भाग जर तिथे जर तापमान सरासरीपेक्षा जास्त झालं किंवा 0.5 डिग्री सेल्सिअसनी कंटिन्युअस 3 महिने जर राहिलं तर आपण त्याला निगेटिव्ह आयओडी असं म्हणतो. आता पॉझिटिव्ह आयओडी ज्यावेळी असतो त्यावेळी ह्या ठिकाणचं तापमान वाढतं आणि त्यामुळं आपले जे साऊथ वेस्टर्ली विंड आहे किंवा मान्सूनचे जे वारे आहेत त्याची गती वाढते. त्याचबरोबर इथं तापमान वाढलं असल्यामुळं इथं बाष्पीभवन होऊन अजून चांगल्या ढगांची निर्मिती होते आणि त्या ढग इकडं ह्या आपल्या भूभागावर वाहून नेले जातात आणि त्यामुळे अजून जास्त पाऊस पडतो. आणि पॉझिटिव्ह आयओडी मान्सूनसाठी चांगला आहे. पण निगेटिव्ह आयओडी ज्यावेळी असतो त्यावेळी इथं तापमान वाढतं त्यामुळं वाऱ्यांची गती कमी होते आणि पाऊस आपल्याकडे कम्पॅरेटिव्हली कमी पडतो. अच्छा, म्हणजे पाऊस उलट्या खालच्या बाजूला पडतो. म्हणजे ह्या निगेटिव्ह आयओडी असेल तर खालच्या बाजूला असं म्हणता येणार नाही, समुद्राच्या बाजूला म्हणजे इथं जास्त पडतो पाऊस आणि वाऱ्यांची गती थोडीशी कमी झालेली असते कम्पॅरेटिव्हली. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह आयओडी हा आपल्यासाठी अनुकूल आहे आणि निगेटिव्ह आयओडीमध्ये पाऊस इतका पडत नाही असं. आता सध्या काय परिस्थिती आयओडीची? आयओडी सध्या न्यूट्रल आहे किंवा आपण त्याला तटस्थ आहे असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये तापमानामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत नाही आणि ते आपण मॉनिटर करतोय. समजा असं झालं की एल निनो तर सक्रिय होतोच आहे, त्यात काही हे नाही. सगळंच WMO वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि वेगवेगळ्या जागतिक संस्थासुद्धा सांगत आहेत की यावर्षी एल निनो येणारच आहे. पण अशा परिस्थितीमध्ये समजा इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह स्थितीमध्ये जर आपल्याला होताना दिसला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या मान्सूनवर होऊ शकतो, आपल्याकडे पाऊस चांगला पडू शकतो. परंतु आता अशी काही परिस्थिती दिसत नाही. पण येणाऱ्या काही महिन्यांमध्ये जर तसं झालं तर नक्कीच त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या रिजनवर होऊ शकतो. अच्छा, आता आपण सानप सरांची सगळी चर्चा केली. आपल्याला जे काही आपल्या मनातले प्रश्न होते की नेमका मान्सून आपलं राज्य कधी व्यापणार, मान्सूनचा पाऊस पडणार आहे का, तसंच नेमका एल निनोचा परिणाम कसा होतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेतली. या व्यतिरिक्त जर आपल्या मनात काही प्रश्न असतील की ज्यांची उत्तरं मिळाली नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण सानप सरांकडून पुन्हा त्याचे उत्तर घेऊ. सर धन्यवाद, आज तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. थँक्यू.